कार्यक्रम झालेला आहे, कशाबद्दल तुम्हाला पारितोषिक मिळालं? बाय प्रोफेशन मी व्यावसायिक आहे. व्यवसाय करत करत सामाजिक उपक्रम करणं ही माझा लहानपणापासूनची आवड होती. तर जवळपास आम्ही जो काही सामाजिक उपक्रम करतो, तर माझे जेवढे काही ब्रँचेस वगैरे आहेत, माझे 7-12 ब्रँड वगैरे क्लोथिंगचा ब्रँड आहे, त्याच्या अंतर्गत 35+ आउटलेट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्यांच्या अंतर्गत जे काही आमचा व्यवसाय होईल त्याचं समथिंग पर्सेंटेज आम्ही सोशल कामं करतो. दर महिन्याला असेल, कोणाचा बड्डे असेल, काय असतील जे आपल्याच्यानं घडेल तसे आम्ही सोशल कामं याचे करतो. आणि याच्या संदर्भातच त्यांनी आज श्री रविशंकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार देण्यासाठी बरेच जणांचं नॉमिनेशन आलेलं होतं, पण त्यात त्यांनी आमची निवड केली. त्याबद्दल मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. कारण काय होतं, सोशल काम आम्ही करतो पण त्याची दखल घेणारं कोण नसतं. आणि हे आज या प्लॅटफॉर्ममार्फत जी दखल घेतली आहे ती एक प्रेरणा भेटली की आणखी कामं जास्त करायची. त्याबद्दल त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व टीमचं मनापासून आभार. द आर्ट ऑफ लिव्हिंगमधून तुम्हाला काय फायदा झाला? आर्ट ऑफ लिव्हिंगमधनं मी आणखी काही त्यांचे सेशन वगैरे केलेले नाही आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे, पण इथं बसल्यानंतर जो ॲम्बियन्स होता, जी काही शिस्त असेल, ज्या काही गोष्टी असतील, तर याच्यामार्फत असं समजलं की हे करणं गरजेचं आहे. मी नक्कीच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही त्याचे सेशन वगैरे असतील ते नक्की त्यापुढे करेन. बरं, आर्ट ऑफ लिव्हिंग जे श्री आहेत त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही ते काही हे करता? नाही, आणखी मी काही त्याच्याबद्दल यूज वगैरे नाही केलेलं काही. तर इथून पुढं जे काय असेल ते आमच्या मॅम आहेत, एक सोनिया जोशी मॅम म्हणून, त्यांनी माझं नॉमिनेशन दिलेलं होतं. त्यांच्या थ्रू आर्ट ऑफ लिव्हिंगची मी पूर्ण माहिती घेईन आणि नक्कीच यापुढं त्याचे काही प्रोडक्ट्स वगैरे असतील तर मी यूज करणार. तुमचं नाव सांगा? माझं नाव संपूर्ण बालाजी सिद्धेश्वर रुद्राक्ष आणि अंबाजोगाई आहे. त्यांचा वाढदिवस पण होता असं? हां, वाढदिवस आहे, 17वा वाढदिवस आहे. आपला नंबर या अंतर्गत पारितोषिक मिळालेलं आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्ती विषयात जनजागृती, योगा विषयात जनजागृती अशा विविध प्रकारे हे काम केल्यामुळे या पारितोषिकासाठी माझी निवड झाली. कोणत्या राजकीय पार्टीमध्ये तुम्ही संलग्न आहात का जॉईंट आहात? नाही, कोणती राजकीय पार्टी नाही आहे, त्याच्या सामाजिक संस्थेत. नाव तुमचं? गुरुदास लक्ष्मण दोबाज, जालना. विकास क्षेत्रामध्ये काम करत असताना एक आदर्श गावाचं मूर्तिमंत उदाहरण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंबोरा हे गाव सर्वांसमोर ठेवलेलं आहे. या गावामध्ये सर्वांसाठी मोफत पीठ गिरणी असेल, मोफत सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा मोफत सर्व लायब्ररी, ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका या सर्व सुविधा, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतीच्या सेवा आपले असतील आणि इतरही अनेक सेवा त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी असेल किंवा तेल काढणी यंत्र असेल, मिरची काढण्याची मशीन असेल, याद्वारे सर्व गावकऱ्यांना मोफत सेवा आमच्या गावात दिली जाते. आणि महिलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी महिला कौशल्य प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित करत असतो. साक्षरता वाढण्यासाठी आम्ही साक्षरता शिबिर सुद्धा आयोजित करत असतो. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गावाला आरोग्य संपन्न करण्याचा उद्देश आम्ही ठेवलेला आहे. या माध्यमातून आम्ही अंबोरा हे गाव आदर्श गाव बनवलेलं आहे. धन्यवाद. आपण ग्रामविकास